नंतर बदला ते फॉरेन्सिक सायन्स पुस्तकांना असते लॅपटॉप वगैरे ठेवले तिकडे घेऊन चला. गुड इव्हनिंग मित्रांनो, जय हिंद. आवाज येतोय का? चलो करूयात सुरू. मग जसं मी तुम्हाला काल बोललो होतो आणि आज मी ग्रुपवर मागच्या वर्षीचा मुख्य परीक्षेचा पेपर सुद्धा टाकला होता दुपारी. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आज आपण मग काल आपण इंट्रोडक्शन घेतलं फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला काल सांगितलेत. आता आपण आजच्या सेशनमध्ये सिलेबस आणि मागच्या वर्षी जो पेपर झालाय मेन्सचा मुख्य परीक्षेचा त्यातले फॉरेन्सिक सायन्सचे प्रश्न आपण बघणार आहोत आणि प्लस पंचनामा आणि चॅप्टर प्रोसिडिंग वगैरे त्याचे सुद्धा प्रश्न आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. फोर्थ नाही, फिफ्थ एडिशन लेटेस्ट आहे, अपडेटेड आहे. फिफ्थ एडिशन घ्या, फोर्थ नाही. ठीक आहे. चला तर मित्रांनो, पेपर हा झाला होता 30 जुलै 2022 ला. ऍक्च्युली जाहिरात 2021 ची होती, पण आपल्याला माहिती आहे कोरोनामुळे काय काय झालंय सगळं. ठीक आहे. त्यामुळे हा पेपर 2022 ला झाला होता, 30 जुलै 2022 ला. ठीक आहे. प्रश्नपत्रिका आपली एकच असते, विधीची, लॉची, प्रमुख आणि इतर कायदे. 150 प्रश्नांचा पेपर असतो, 300 मार्क्स असतात. ठीक आहे. ज्याचं बायफर्केशन सगळ्यांना माहीत असेलच, ते काही परत सांगत नाही मी आता. पेपरचं बायफर्केशन मुख्य परीक्षेचा विधी, प्रमुख कायदे आणि इतर कायदे. बायलिंगल पेपर असतो, 150 प्रश्न आणि 300 मार्क असतात. 1.5 तासाचा वेळ असतो, त्यामुळे वेळ पण खूप महत्वाचं. तुमचं टास्क लक्षात ठेवा. आणि सगळे एमसीक्यूज वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत सर्व, लक्षात ठेवा. ठीक आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. ठीक आहे. याच्यामध्ये मग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे राज्यघटना 30 मार्कांना आहे, 15 प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मग इथून सुरू होतं सगळे कायदे आपले, IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट वगैरे, मुंबई पोलीस ऍक्ट, मेजर मायनर सगळे ऍक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते परत मी काही वेगळं सांगत बसत नाही आता. ठीक आहे. व्हेकल ऍक्ट असेल किंवा आणखी काही असतील, जुगार बिगार, झोपडपट्टी बिपडपट्टी. ठीक आहे. त्यानंतर मग हा दुसरा पार्ट याचा आता. याच्यामध्ये आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन. क्राईम इन्व्हेस्टिगेशन म्हणजे गुन्हे अन्वेषण. गुन्हे अन्वेषणवर 10 प्रश्न येतात आणि 20 मार्क आहे त्याला, लक्षात ठेवा. 10 प्रश्न आणि 20 मार्क गुन्हे अन्वेषणला, क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये. क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे 10 प्रश्न येतात त्यापैकी 8 प्रश्न जे आहेत, 8 प्रश्न म्हणजे 16 मार्कांचे प्रश्न जे आहेत ते पंचनाम्यांवर येतात, लक्षात ठेवा. पंचनामे, क्राईम सीन पंचनामा किंवा त्याला आपण स्पॉट पंचनामा पण म्हणतो, अरेस्ट पंचनामा, सीजर सर्च पंचनामा किंवा नुसतं सर्च पंचनामा पण म्हणतो, इन्क्वेस्ट, याच्यावर मागच्या वर्षी 2 प्रश्न होते, आता बघायचं आपल्याला, आणि मेमोरेंडम पंचनामा अंडर सेक्शन 27 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. आणि याच्याच मध्ये आणखी 2 प्रश्न जे आहेत 4 मार्कांना, 2 प्रश्न 4 मार्कांना हे येतात,
प्रपोजल्स ऑफ एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग्स अँड चॅप्टर प्रोसिडिंग्स, म्हणजे हद्दपारी जी असते, चॅप्टर केस जे असते, त्याच्याबद्दल आपल्याला 2 प्रश्न 4 मार्कांना विचारले जातात, विचारले गेलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. पेपर मी सगळ्या ग्रुपला टाकलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. बॅच नंबर 7 ला नाही मिळाला का? ठीक आहे, ठीक आहे. बॅच नंबर 7 ला मी टाकतो, आता लगेचच टाकतो, तुम्ही बघून घ्या. आता लगेचच बघणार आहात का तुम्ही? लगेचच टाकून देतो मी. बॅच नंबर 7 ला पण टाकतो. ठीक आहे. बॅच नंबर 7 ला सुद्धा पेपर टाकून देतो. पेपर पण आणि नवीन OMR शीट पण आलेली, ती पण टाकून देतो. हे बघा, बॅच नंबर 7 ला पण आलेला आहे. 9 ला टाकलं होतं मी, मुख्य परीक्षेच्या 9 ला टाकलेला आहे पेपर तो. फक्त OMR शीट नाही टाकलेली, बाकी सगळ्या बॅच नंबर 1 पासून तर 6 पर्यंत सगळ्यांना टाकलेला आहे. ठीक आहे. 29 ला नाही टाकला बहुतेक, 29 ला पण टाकून देतो. ठीक आहे. बॅच नंबर 29 आता नवीन सुरू झालेली, किंवा तुमच्यापैकी कोणी फॉरवर्ड करून टाका, तुमच्याकडे जर असेल तर. माझ्याकडे त्याच्यात लॉग इन नाही त्याचं, तुमच्यापैकी कोणीतरी फॉरवर्ड करून टाका. ठीक आहे. आलं लक्षात? चलो, यस यस, 29 ला थोड्या वेळाने टाकतो मी. ठीक आहे. चला, हे कळलं माझा. तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन 10 प्रश्न 20 मार्कांसाठी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. त्यानंतर पुढचा पार्ट यातला आपला महत्त्वाचा तो म्हणजे सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन. सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ होतो गुन्हे अन्वेषणासाठी किंवा गुन्हे तपासासाठी मदत करणाऱ्या वैज्ञानिक पद्धती किंवा साधने. आता ऍक्च्युली फॉरेन्सिक सायन्स आहेच याच्यासाठी की क्राईम इन्व्हेस्टिगेशन शास्त्रीय पद्धतीने व्हावं. मग फॉरेन्सिक सायन्स मध्ये क्राईम इन्व्हेस्टिगेशन साठी जे काही यूज केलं जातं, जे काही वापरलं जातं, ते सगळं सायंटिफिकच आहे. मग ते सगळं आपल्याला फक्त त्या त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी ऍज दिस पॉइंट, म्हणजे हा मुद्दा म्हणून लक्षात ठेवायचे की अरे हा हे सायंटिफिक एड्स आहे, अरे हा ही सायंटिफिक मेथड आहे म्हणून. ठीक आहे. याच्यावर 5 प्रश्न सांगितलेत आयोगाने 10 मार्कांसाठी. ठीक आहे. 5 प्रश्न 10 मार्कांसाठी. प्लस याच्यामध्ये आणखी आपल्याला संगणक आणि अन्य आधुनिक साधनांचं पण दिलंय अभ्यास करायला. संगणक म्हणजे कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटर रिलेटेड सगळ्याच गोष्टी आल्या. मग सायबरशी संबंधित मागच्या वर्षी एक प्रश्न आयोगाने विचारला होता, जनरल प्रश्न होता, लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे इतर साधने आहेत कम्प्युटरशी संबंधित त्याच्यावर सुद्धा, म्हणजे त्याचंही बेसिक आपल्याला कव्हर करावं लागणार, तरच हे 5 प्रश्न कव्हर होतील, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट आपल्याला फॉरेन्सिक सायन्स, न्याय सहाय्यक विज्ञान. याच्यावर सुद्धा 5च प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी. 5 प्रश्न 10 मार्कांसाठी. ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं कोणकोणते घटक अतिशय महत्वाचे आहेत. हे 3 घटक यांच्यावरच प्रश्न आलेत मागच्या वर्षी पण, लक्षात ठेवा. पहिलं कुठलं? फिजिकल एव्हिडन्सेस. फिजिकल एव्हिडन्सेस म्हणजे भौतिक पुरावे. कळलंय? त्यांचं स्वरूप काय असतं, ते शोधायचे कसे, हँडल कसे करायचे, पॅकिंग कसं करायचं आणि फॉरवर्डिंग पाठवायचे कसे, हे सगळे मुद्दे आपल्याला याच्यात कव्हर करायचे आहेत. याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतो त्या 5 पैकी. दुसरा मुद्दा आहे फिंगरप्रिंट्स आणि फुटप्रिंट्स, म्हणजेच हाताचे आणि पायांचे ठसे यांचं महत्व काय, कुठे सापडतात ते क्राईम सीनवर, त्यांना डेव्हलपमेंट कसं करायचं आणि त्यांचं नोंदी कशा ठेवायच्या, नोंदी. याच्यावर तुम्हाला सांगतो कमीत कमी 2 प्रश्न, 2 ते 3 प्रश्न याच्यावर कमीत कमी असतात. 100% असतात. 2 ते 3 प्रश्न याच्यावर 100% असतात, विचारले जातात, लक्षात. ठीक आहे. क्लिअर. आणि त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटके आणि अग्निशस्त्र पण येतं त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. स्फोटक आणि अग्निशस्त्र कोणकोणत्या प्रकारचे स्फोटक आहेत, कॉमनली कुठले यूज होतात, होम बॉम्ब्स काय असतात, घरगुती बॉम्ब काय असतात, त्यांना हँडल कसं करायचं, जमा कसे करायचे एक्सप्लोजिव्हचे रेसिड्यूज, म्हणजे ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्याचं जे रिमेन्स आहे त्याचं, म्हणजेच त्याचं रेसिड्यू जे आहे, म्हणजे मागे राहिलेले सगळे घटक, ते कसे कलेक्ट करायचे आणि त्यांचं परीक्षण कसं करायचं, याच्यावर सुद्धा आपल्याला मागच्या वर्षी 1 प्रश्न आलेला होता. ठीक आहे. सो याच्यावर 1 प्रश्न, फिंगरप्रिंट फुटप्रिंटवर 3 प्रश्न आणि वरच्या याच्यावर 1 प्रश्न, असे 5 प्रश्न याच्यावर मागच्या वर्षीच्या एक्झामला येऊन गेले होते. आणि वरती याच्यावर पण 5 प्रश्न आले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि शेवटचा पार्ट आहे आपला तो म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन. फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे न्याय वैद्यक शास्त्र. याच्यामध्ये मग आपल्याला इंट्रोडक्शन आहे, प्रस्तावना न्याय वैद्यक शास्त्राची, की न्याय वैद्यक शास्त्र नेमकं काय असतं आणि त्याचा
पोलिसांना काय फायदा होतो, पोलिसांना काय मदत होते त्या न्यायवैद्यक शास्त्राची, लक्षात ठेवा. गुन्हे तपासामध्ये, कळलं? गुन्हे तपासामध्ये त्यांना पोलिसांना त्याची काय मदत होते, त्याचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स. ठीक आहे, स्वरूप आणि महत्व. स्कोप आणि इम्पॉर्टन्स म्हणजे स्वरूप आणि महत्व. त्यानंतर एक्झामिनेशन ऑफ सीन ऑफ ऑकरन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ मेडिको लिगल एव्हिडन्स, म्हणजे जे आपण तिकडे क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये शिकतो ना, तेच इकडे लक्षात ठेवा. म्हणजे ते आणि हे याच्यात काही फरक नाही. कारण क्राईम सीनवर जेव्हा आपण फिजिकल एव्हिडन्सेस कलेक्ट करतो, तिकडे फिजिकल एव्हिडन्सेस आहे ना आपल्याला फॉरेन्सिक सायन्समध्ये, मग भौतिक पुरावे जमा करत असताना आपण त्याचे रॅन्डम किंवा मेअरली किंवा जनरल मिनिंगने नाही जमा करत. आपण त्यासाठी कंपल्सरी कुठला हे ठेवतो, व्ह्यू ठेवतो, मेडिको लिगलच. म्हणजे त्या पुराव्यामधले असे कोणते पुरावे आहेत जे वैद्यकीय दृष्ट्या महत्वाचे, ते आपण बाजूला काढतो आणि मग त्यांना मेडिकलच्या तपासणीसाठी, वैद्यकीय तपासणीसाठी पाठवत असतो. स्पेशली जर मृतदेह असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर, समजा खुनाच्या आत्महत्याच्या गोष्टी जर असतील तर, त्या कुठल्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, मेडिको लिगल दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर मग पुढचा टॉपिक यातला मेडिको लिगल डेफिनेशन ऑफ डेथ, म्हणजे मृत्यू म्हणजे काय, मृत्यू, डेथ म्हणजे नेमकं काय, मृत्यूचे कारण काय काय आहेत नेमके, मृत्यूनंतर शरीरात काय काय बदल होतो, आणि सगळ्यात महत्वाचं डेड पर्सन आणि अलाइव्ह पर्सन, म्हणजे जिवंत व्यक्ती आणि मृत व्यक्ती यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे. डेड आणि अलाइव्ह पर्सन, जिवंत आणि मृत व्यक्तीमध्ये नेमका काय डिफरन्स आहे. ठीक आहे, हे सगळं आपल्याला युजली कव्हर करायचं आहे. त्यानंतर आयडेंटिफाय ऑफ डेड पर्सन्स, हे आता वरती झाले. मृत व्यक्ती कसा ओळखायचा, याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग. याच्यावर 2 प्रश्न होते मागच्या वेळेस. कुठलं, पोस्टमॉर्टम. पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदन, याच्यावर प्रश्न असतो. हे पूर्ण याच्यावर 10 प्रश्न, 20 मार्कांना, लक्षात ठेवा. कळलं ना, न्यायवैद्यक शास्त्र 10 प्रश्न आणि 20 मार्कांसाठी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात. पोस्टमॉर्टम, शवविच्छेदन, डिटेल त्याच्याबद्दल एक प्रश्न तो होता ना, प्रश्न स्टेटमेंट होतं बघा की भारतामध्ये शवविच्छेदनासाठीची मर्यादा एवढी एवढी आहे, नाही का, म्हणजे 10 वर्ष आहे असं तिकडे दिलं होतं की भारतामध्ये शवविच्छेदनाची मर्यादा 10 वर्ष आहे असं तिकडे त्या प्रश्नामध्ये दिलं होतं. कळलं ना. मग आता ते आपल्याला चुकीचं होतं ते विधान, बरोबर की नाही, ते आपल्यासाठी विधान चुकीचं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये शवविच्छेदनाची मर्यादा किती आहे, 20 वर्षापर्यंत आहे, जवळपास 10 वर्ष नाही, 20 वर्ष. कळलं ना, कळलंय का. सो ते विधान आपल्याला विचारलं होतं, लक्षात. म्हणजे आपल्यामध्ये काही मर्यादा नाही, ऍक्च्युअली आपल्यामध्ये भारतामध्ये मर्यादाच नाही. काय म्हणते त्याला, उत्खन्नास मर्यादा नाही भारतामध्ये, लक्षात ठेवा. बाकी देशामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष अशी मर्यादा आहे. ठीक आहे, आपल्याकडे नाही, मात्र ते स्टेटमेंट होतं याच्यावर. ठीक आहे, पोस्टमॉर्टम आणि शव उत्खनन, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा, याच्यावर सुद्धा मागच्या वर्षी 2 प्रश्न होते. व्हायलेंट ऍस्फिक्शियल डेथ. व्हायलेंट ऍस्फिक्शियल डेथ म्हणजे श्वसनावरोध, श्वसनावरोध. याच्यामध्ये हँगिंग, सफोकेशन, ड्राउनिंग, ते बुडण्यावर प्रश्न होता ना, तो गेटलर पॅटर्न आता बघायचा आपल्याला तो, नाही का. आणि त्यानंतर मगिंगचा एक प्रश्न होता, मगिंग आर्म लॉक, बांबूने गळा आवडणे किंवा त्याला आर्म लॉक पण म्हणतात, असा एक प्रश्न होता मागच्या वर्षी. ठीक आहे, यस, मर्यादा नाही उत्खननाला. ते वेगवेगळ्या देशांमध्ये, आता तो प्रश्न आला की सांगतो मी तुम्हाला, त्याचं एक्सप्लेनेशन देतो, प्रश्न आला की थांबा. त्यानंतर मग मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वाउंड्स म्हणजे जखमा, वेगवेगळ्या प्रकारच्या जखमांचे महत्व विचारले आहे. त्याच्यामध्ये फायर आर्म्सच्या जखमा, म्हणजे बंदुकांचा अभ्यास आला का नाही मग याच्यामध्ये, नाही का. शार्प एज्ड और पॉइंटेड वेपन्स, म्हणजे चाकूसुरा वगैरे किंवा अपघातामधल्या जखमा वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये मग. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा टॉपिक, याच्यावर एक तरी प्रश्न असतोच, मागच्या वर्षी पण होता, ते वयाबद्दल प्रश्न होता, रेपच्या संबंधित. सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे रेप, म्हणजे बलात्कार. ठीक आहे, याच्यावर. आणि सगळ्यात शेवटचा याच्यावरही प्रश्न होता, पॉइझन कॉमनली युज्ड इन इंडिया इन द कमिशन ऑफ क्राईम, म्हणजे भारतामध्ये गुन्हे करण्यासाठी किंवा सुसाईड करण्यासाठी कोणकोणते विष वापरले जातात, त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता मित्रांनो आपण काय करणार आहेत, हा एमपीएच्या नोट झेरॉक्स काढले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. यस, आता आपण काय करणार आहोत माहितीये का, आता आपण हा जो सिलेबस आहे याच्यानुसार मागच्या वर्षी आयोगाने, कारण मागच्या वर्षीचा पेपर सुद्धा, मेन्सचा पेपर सुद्धा सरप्राइझिंग होता, लेंगदी होता, खूप मोठा पेपर होता. आणि पहिल्यांदा आयोगाने असा पेपर विचारला होता, लेंगदी मल्टिपल स्टेटमेंटचा. आतापर्यंत जेवढे फॉरेन्सिकचे पेपर झाले होते याच्या अगोदरच्या परीक्षांना, तेव्हा 1 लाइनर प्रश्न जास्त होते, पेपर एवढा लेंगदी नव्हता, सोपे होते प्रश्न. ह्या मागच्या वर्षीचा पेपर बसून मात्र मुलांना धक्का, म्हणजे आयोगाचा धक्का तंत्र सुरू झालंय तुम्हाला,
जसं की आता प्रीचा पण पेपर एक प्रकारचं धक्कातंत्रच होतं, मागचा मेन्सचा पेपर पण धक्कातंत्रच होतं, म्हणजे पुढचा पेपर पण समथिंग त्याच टाईपचा असणार आहे. पण आता एकदा अनुभव घेतलाय आणि तुमच्यापैकी बरेचसे मित्रमंडळ आपल्या अगोदर परीक्षा दिलेले आहेतच, तर त्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे, कॉन्फिडन्स. फक्त नवीन मुलांनी घाबरून न जाता हे सगळं प्रॉपरली समजून घ्या. आपण फोकस्ड असलो, कॉन्फिडंट असलो तर काहीच घाबरायची गरज नाही. अभ्यास परफेक्ट झाले असले की आपण बरोबर उत्तर लिहू शकतो, काहीच टेन्शन नाही. ठीक आहे, आलं लक्षात? चलो, हे बघा, लक्ष द्या. आता ह्युमन राईट्स, मानवी हक्क, याच्यावर 5 प्रश्न असतात, ते तुम्हाला नंतर सांगतो. चला, आता आपण काय करूयात, पंचनामा जे आहे ना, पंचनामा, त्याचे पहिले 10 प्रश्न आपल्याला प्रश्न कशावर विचारले गेलेत तेवढं फक्त अनालिसिस करायचंय. उत्तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सांगू शकता, नाही सांगितले तरी चालतील. आपल्याला काय करायचं, हे प्रश्नांचं विश्लेषण करायचं आहे, कारण आपण आणखी शिकलोच नाही, शिकायचंय आपल्याला, कळलं ना? मग आपण सध्या पेपरचं विश्लेषण का घेतो माहितीये का? आपल्याला प्रश्नांचं विश्लेषण करायचंय. प्रश्नांचं म्हणजे क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या टॉपिकवर कोणकोणत्या मुद्द्यावर आलेत ते समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. म्हणजे आपण जे शिकणार की ते तुम्हाला लगेच क्लिक होईल, अरे हा, अरे याच्यावर प्रश्न येऊन गेलाय मागच्या वर्षी, याच्यावर असा प्रश्न येऊन गेलाय. म्हणजे तुम्हाला शिकताना हा प्रश्न पडणार नाही, कारण बरेच जण लेक्चर चालू असताना विचारतात, सर याच्यावर कसा प्रश्न येईल, सर याच्यावर कसा प्रश्न येईल, बरोबर आहे? हे अगोदरच अनालिसिस जर असलं तर तुम्हाला परत हे विचारायची गरज नाही की कसा प्रश्न येईल. तुमच्या समोर त्यासाठीच मी पेपर घेऊन आलोय मागच्या वर्षीचा, अगदी लेटेस्ट, की तुम्हाला कळून जाईल की आता प्रश्न कसे येऊन गेले मागच्या वर्षी, म्हणजे आपली तयारी कशी असली पाहिजे, कुठल्या लेवलची असली पाहिजे. ठीक आहे, लक्षात? एमपीचं पण टाकतो ग्रुपवर मी, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, लक्ष द्या फक्त इकडे तुम्ही. आता पहिला प्रश्न आहे, प्रश्नांचं स्वरूप बघा. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे कोणीतरी असेल XYZ, हे तिथल्या लोकल पंचासोबत घटनास्थळाचा पंचनामा करीत आहेत. तपासी अंमलदारांनी पंचनामा तयार करताना खालील मुद्दे नमूद करणे आवश्यक आहे. लेंगदी प्रश्न असला की शेवटच्या वाक्यापासून सहसा वाचायला सुरुवात करायची. मोठा 2-3 ओळींचा प्रश्न असला म्हणजे पटकन कळतं तुम्हाला काय नेमकं विचारलंय. म्हणजे ते आपला पिक्चर मधला डायलॉग, आखिर काही ना क्या चाहते हो भाई, कळलं ना? मोठा प्रश्न असला की ते करायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि हे वाचणं झालं की लगेच हेने सुरू करायचं. हेने वाचायचं विधान, पहिले हे वाचून घ्यायचं. वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत, याच्यातले बरोबर विधान ओळखायचे, हे पहिले वाचून घ्यायचं, नंतरच विधान वाचायचे. डायरेक्ट विधान वाचायला सुरुवात नाही करायची. ठीक आहे, पहिला मुद्दा, घटनास्थळाची जागा आणि पोलीस स्टेशनचं नाव. कळलंय? पंचनामा करताना तिथे नमूद करावं का? यस, करावं. बरोबर आहे का? यस आहे. पंच साक्षीदाराची पूर्ण माहिती व तपासी अंमलदाराची माहिती, दुसरं विधान. तिसरं, पंचनाम्याच्या सुरुवातीची वेळ आणि पंचनामा संपल्याची वेळ. आणि चौथं विधान, पोलीस मुख्यालयापासून पंचनाम्याच्या घटनास्थळाचे अंतर. अंतराचा काही संबंध नसतो रे, काहीच नसतो संबंध, कळलं ना? अंतराचं काहीच लॉजिक नसतं, तसं तिकडे काही मेन्शन करावं लागत नाही. ते पोस्टमॉर्टम साठी येतं, लक्षात ठेवा. पोस्टमॉर्टम साठी ते येतं, लक्षात ठेवा, कळलं ना? पोस्टमॉर्टम साठी अंतराचं लॉजिक येऊ शकतं, बट इकडे मात्र अंतराचा काही एक संबंध नसतो. लक्षात आलं का? सांगा पटकन. यस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ करेक्ट आहे, ब करेक्ट आहे आणि क करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3, अ, ब आणि क. आता तुम्ही सांगतायत म्हणून आपण उत्तर घेतोय. मग प्रश्न कशावर आलाय कळलं ना तुम्हाला? प्रश्न आलाय पंचनामा सामान्य माहिती. कळलं करे? हे अनालिसिस खूप गरजेचं आहे. कशावर आलाय प्रश्न हा? पंचनाम्याबद्दल सामान्य माहिती, म्हणजे पंचनाम्यात काय असावं, काय नसावं, कुणाचं नाव असावं, कुणाची सही असावी, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यावर असा हा प्रश्न होता. स्पेसिफिक अशा विशिष्ट अशा पंचनाम्याबद्दल विचारलं नाही, कळलं ना? पंचनाम्याबद्दल जनरल विचारलं, जनरल, लक्षात ठेवा, जनरल. पण मल्टिपल स्टेटमेंटचा प्रश्न होता, त्याच्यामुळे मग जरा विधानं लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचायची, घाई करायची नाही, कळलंय? चलो, बरेच प्रश्न लॉजिकने पण सुटतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. म्हणजे जेव्हा हे अविधान बरोबर आलं तेव्हा इकडे एलिमिनेट होत नाही काही. ब आलं तेव्हा मग हे एलिमिनेट होतं, ब आल्यावर हे एलिमिनेट होतं ना, त्यानंतर क आल्यानंतर मग हे पण एलिमिनेट होतं आणि हे पण एलिमिनेट होतं, संपलं. आलं उत्तर तुमचं. म्हणजे एलिमिनेशन टेक्निक पण असते, पण ते नंतर शिकवेल. आता आपला सिलेबस जसं पुढे देईल तसं नंतर पुढे आपण शेवटी जेव्हा येऊ तेव्हा शिकवेल. परीक्षेच्या अगोदर एलिमिनेशन टेक्निक म्हणजे पेपर सोडवण्याच्या टेक्निक काय काय, तसं तुम्हाला माहिती आहे बरं. पण त्यात माझ्याकडून काय आणखी भर घालून देतो मी तुम्हाला, की अरे हा असं पण होऊ शकतं, ऐसा भी चलता है, अरे ये भी चलता है, वा वा, व्हेरी गुड. केसेसवर प्रश्न येतात रे, केसेसवर. आतापर्यंत ज्या काही फेमस केसेस घडलेल्या आहेत ना, फेमस केसेस, एकदम प्रसिद्ध ज्या घटना घडलेल्या आहेत, कळले ना, अशा केसेसवर सुद्धा ते करायचं. तयारी करताना लक्षात ठेवा, एक कुठेतरी बाजूला लिहून घ्या, काय केसेसची स्टडी करायची.
केसेसची स्टडी करायची, केसेसचा अभ्यास करा चांगला, कळलं ना? कुठल्या फेमस केसेस, फेमस प्रसिद्ध एकदम फेमस केसेस ज्या आहेत कायद्याच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या केसेसचा पण अभ्यास करायचा. लक्षात ठेवा, बाजूला कुठेतरी लिहून ठेवा, याला स्किप करू नका. एमपीएच्या नोट्समध्ये दिल्यात बघा केसेस, शेवटी त्याच्यावर घडलेल्या घटना कुठल्या कुठल्या त्याच्याशी संबंधित, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो केसेस सुद्धा करायचा, लक्षात ठेवा. DK बसू वर्सेस वेस्ट बेंगॉल स्टेट, पश्चिम बंगाल राज्य, यामध्ये अटकेच्या बाबतीमध्ये, अरेस्टच्या बाबतीमध्ये, कारण अरेस्ट हा पण पंचनाम्याचा एक प्रकार येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय कळलं तुम्हाला? हा प्रश्न कशावर सांगा? हा प्रश्न आहे अटक पंचनाम्यावर रे. कशावर? अटक पंचनाम्यावर प्रश्न आहे हा. लक्षात आलं का? पहिलं काय होतं? पंचनामा साधारण माहिती, सामान्य माहिती. हा प्रश्न कशावर आहे? अटक पंचनाम्यावर आहे. कशावर आहे? अटक पंचनाम्यावर प्रश्न आहे हा. कशावर? अटक पंचनाम्यावर. ठीक आहे, यस लेक्चर संपलं की टाकतो सगळं ग्रुपवर, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चला मग आता काय, अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय काय निर्देश दिलेत? सुप्रीम कोर्ट, आदरणीय ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने अटकेच्या संदर्भात काय काय निर्देश दिलेत, काय काय सूचना दिल्यात बघा. पहिलं विधान, इथे पण काय करायचं ते बघून घ्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबरच ओळखायचे आहेत? कळलंय? बरोबरच ओळखायचे, वाचताना ते डोक्यात ठेवा. माता पोलीस अधिकाऱ्याने आरोपीस दिसेल अशा प्रकारे स्वतःचे नाव, हुद्दा, लिहिलेली पट्टी गणवेशावर परिधान करावी. बरोबर आहे ना? तिथे तुमचा युनिफॉर्म कोड आहे ना, तुमचा तो गणवेशाचा कोड आहे, नियम आहे, लक्षात ठेवते, कंपल्सरी असतं नाही का? मग पहिलं विधान अगदी बरोबर आहे. जर बरोबर असेल तर एकही पर्याय एलिमिनेट होत नाही. ठीक आहे, जय हिंद जय भारत. पुढचं, अटकेच्या वेळीचा अटक पंचनामा करून, बघा अटक पंचनामा घ्यायचा आणि त्यावर पंचसाक्षीदार, यास कंपल्सरी आहे. पंचनामा केल्यानंतर साक्षीदारांच्या सह्या घ्याव्याच लागतात, कंपल्सरी आहे. दिस इज ऑल्सो करेक्ट. आता ब करेक्ट असल्यामुळे हे गेलं रे, ब करेक्ट असल्यामुळे पहिलं ऑप्शन उडालं, कळलं ना? तिसरं, अटके दरम्यान अटक पंचनाम्यावर आरोपीची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही. आरोपीची स्वाक्षरी आवश्यकता आहे का? क समजा संदिग्ध आहे, तुम्हाला माहित नाही. चौथं वाचून घ्या, अटक आरोपीस चौकशीच्या कालावधीत ठराविक वेळी त्याच्या वकिलास भेटण्याची परवानगी द्यावी. यस करेक्ट आहे हे. मग आता क बद्दल जर तुम्ही संदिग्ध असणार, तुमच्याकडे दोन्ही पण ऑप्शन्स आहेत, तर ड बरोबर असल्यामुळे हे एलिमिनेट झालं आहे, कळलं का? मग आता अटके दरम्यान अटक पंचनाम्यावर आरोपीची स्वाक्षरी असते का रे? यस, स्वाक्षरी असते त्याची. मग आता हे विधान चुकीचं आहे, ड बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, यस. क्लिअर होतंय का? समजतंय का? सांगा पटकन. हे जाऊ द्या, तुम्हाला उत्तर पाठ मला माहितीये, तुम्हाला उत्तर पाठ बऱ्याच जणांनी पेपर पण दिले आणि बऱ्याच जणांनी सोडलं पण. हे दिस इज इम्पॉर्टंट, हे कळतंय का? सांगा पटकन. हे महत्वाचं, हे जाऊ द्या. हे उत्तर तुम्हाला येतो नाही येतंय ते जाऊ दे तिकडे, कारण तुमचा पेपर आता फ्रेश असणार आहे. हे समजतंय का वरचं ते सांगा मला. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतोय आपण, कुठला टॉपिक कुठला घटक, लक्षात घ्या, कळलं ना? ऍट द एंड आपण ते बायफर्केशन करणार आहे, कोणकोणत्या टॉपिकवर कोणकोणत्या मुद्द्यावर किती प्रश्न आले, कारण तुमच्या अभ्यासाला त्याच्यामुळे दिशा मिळणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या अभ्यासाची दिशा त्याच्यावर ठरणार आहे. तुम्हाला ते अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, समजतंय का? चलो पुढे नेक्स्ट. 103 वा प्रश्न आहे, अटक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेले आहेत? म्हणजे प्रश्न कशावर आहे? हा पण प्रश्न अटक पंचनाम्यावरच आहे, अरेस्ट पंचनाम्यावरचाच प्रश्न आहे हा, अटक पंचनाम्यावरचाच प्रश्न आहे हा. कोणाला देण्यात आलेले आहेत अटक करण्याचे अधिकार? कोणाला देण्यात आलेले आहेत? आता 4 ऑप्शन्स आहेत मित्रांनो, आणि 4 ऑप्शन्स पैकी एकच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. 4 पर्यायापैकी एकच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, लक्षात ठेवा, कळलं ना? मग आता बघा, पोलीस अधिकाऱ्याला असतो का अटक करण्याचा अधिकार? हो. मॅजिस्ट्रेटला असतो का? हो. मग आता बरेच जण कन्फ्युज काय झाले, पोलीस अधिकाऱ्यांना असतो, मॅजिस्ट्रेटला असतो, दोन उत्तर तर लिहू शकत नाही. बऱ्याच जणांना हे गोंधळ झाला, कोणीही नागरिक कसं काय अटक करू शकतो, बरोबर आहे की नाही? मग आता आपल्याकडे दुसरं ऑप्शनच नाही ना. मग काही वेळा परीक्षेमध्ये ऑप्शन्स वरून पण ओळखायचं की नेमकं काय उत्तर असू शकतं आणि काय नसूच शकतं. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. सो हा जनरल प्रश्न होता, इथे काही लॉजिक बेजिक नव्हतं, जनरल प्रश्न, फॅक्टवर प्रश्न होता, फॅक्च्युअल माहितीवर प्रश्न होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, फॅक्च्युअल माहितीवर प्रश्न होता, फॅक्च्युअल माहितीवर. ठीक आहे, चलो पुढे. ज्या जागेत 104, ज्या जागेत चोरीचा माल, बनावट दस्तऐवज,
इत्यादी असल्याचा संशय आहे. म्हणजे कुठला पंचनामा रे? कुठला? माल जप्ती पंचनामा. कुठला पंचनामा? माल जप्ती पंचनामा. सीझर सर्च पंचनामा म्हणतात त्याला. काय म्हणतात? सीझर सर्च पंचनामा. अटकवर 2 आले प्रश्न. एक सामान्य प्रश्न आला पंचनाम्यावर, ठीक आहे. आणि हे काय आता? माल जप्ती पंचनामा, ठीक आहे. काय आहे? माल जप्ती पंचनामा, ठीक आहे. माल जप्ती पंचनामा, ठीक आहे. तर संशय, त्या जागेची झडती घेण्याचा अधिकार कोणाला आहे? झडती म्हणजे माल जप्ती करताना झडती कोण घेऊ शकतं? ऑप्शन्स तुमच्याकडे 4 आहे. 4 पैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. फक्त पोलीस निरीक्षक, पोलीस शिपायासह कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला आहेत का अधिकार? पोलीस शिपाई सोडून कोणत्याही वरच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला आहे का? का फक्त पोलीस उपनिरीक्षकालाच आहे? हा प्रश्न बघा आता याच्यातले ऑप्शन्स. आता अशा प्रश्नांचंच डोकं थोडंसं तुम्हाला लावावं लागेल प्रॉपर. कळलं ना? झडती पंचनामा, यस. कारण इथं आता बऱ्याच जणांना काय वाटतं, सगळेच्या सगळे ऑप्शन्स करेक्ट आहेत की काय, असं वाटतं बऱ्याच जणांना. सगळे कळले ना? तर माल जप्ती पंचनामा जो आहे किंवा माल जप्ती करत असताना झडती घेण्याचा अधिकार जो आहे, तो झडती घेण्याचा अधिकार पोलीस शिपाई सोडून कोणत्याही वरच्या दर्जाच्या पोलीस निरीक्षकाला, पोलीस अधिकाऱ्याला आहे. मग पोलीस उपनिरीक्षक असेल किंवा निरीक्षक असेल. सो पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. प्रश्न कुठला आहे? माल जप्ती पंचनाम्याचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढे 105वा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 105. सीआरपीसी अंतर्गत, सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर कोड अंतर्गत अंग झडती किंवा जागेची झडती म्हणजे कुठला पंचनामा रे? पुन्हा हाच माल जप्ती पंचनामा किंवा अटक पंचनामा. नाही, दोन्ही पण दिले, जागेची पण झडती दिले, ठीक आहे. अटक प्लस माल जप्ती पंचनामा, ठीक आहे. दोघांचं कॉम्बिनेशन आता आहे. कारण अंग झडती केव्हा घेतात? अंग झडती अटक पंचनाम्याच्या वेळेस घेतात, अरेस्ट पंचनाम्याच्या वेळेस अंग झडती घेतात. आणि परत जागेचे पण दिले, कळलं ना? हो, 2022 चे प्रश्न येते, ठीक आहे. चला, त्याबाबत खाली काही पर्याय दिलेले आहेत. कंसामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेत कलम नमूद करण्यात आलेले आहेत. आपल्याला काय ओळखायचंय? याच्यात योग्य कलमाचा समावेश नसलेला पर्याय म्हणजे हा प्रश्न पूर्णपणे तुमच्या लॉ वर डिपेंड आहे, कायद्याच्या अभ्यासावर डिपेंड आहे. कारण तुम्हाला कलम सांगायचे कुठला पर्याय त्याचं नाही उत्तर ते सांगायचं आहे. कळलंय? चला सांगा बघू पटकन. कंसामध्ये फौजदारी प्रक्रियेत नमूद केले ते समावेश नसलेला पर्याय निवडायचा. योग्य कलमाचा समावेश नसलेला म्हणजे सीआरपीसी नुसार याच्यापैकी हे जे 4 कलम दिलेत ना, सीआरपीसी 46, सीआरपीसी 52, सीआरपीसी 97 आणि सीआरपीसी 100, याच्यापैकी कुठलं कलम अयोग्य आहे? याच्यापैकी कुठलं कलम अयोग्य आहे ते विचारलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. कुठलं कलम अयोग्य आहे? संशयित व्यक्ती स्वतःचे अस्तित्व लपवित असल्यास त्याला अटक करताना सीआरपीसी 46 आहे का? अंग झडती तपासणीमध्ये शस्त्र आहे किंवा नाही कसे याबाबतची झडती घेणे सीआरपीसी 52 आहे का? व्यक्तीला बेकायदेशीर डांबून ठेवला असेल तर जागेची झडती घेणं सीआरपीसी कलम 97 आहे का? बंद जागेच्या ठिकाणी जागा मालकाकडे झडती घेण्यासाठीची झडती प्रक्रिया सीआरपीसी कलम 100 आहे का? याच्यापैकी सीआरपीसी नुसार योग्य कलमाचा पर्याय नसणे, कळले ना? ते तुम्हाला सांगायचं. म्हणजे पंचनामा तोच आहे, फक्त योग्य पर्याय कुठला नाहीये. योग्य पर्याय नाहीये हा. मग सांगा कितवं आहे ते कलम? संशयित व्यक्ती स्वतःचे अस्तित्व लपित असल्यास अटक करण्यासाठीचं कलम किती आहे सीआरपीसी? सांगा पटकन. सीआरपीसीचं कलम कितवं? सीआरपीसीचं कलम कितवं सांगता का? पाठ आहेत का सीआरपीसी? झालेत का पाठ की नाही झालेत? 42. यस, सीआरपीसी कलम हे इथे काय पाहिजे होतं? 46 च्या ऐवजी 42 पाहिजे होतं. 42. चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट चला, पुढचा आहे मित्रांनो इन्क्वेस्ट पंचनामा. म्हणजे प्रश्न कशावर आहे रे? इन्क्वेस्ट पंचनाम्यालाच मृतदेहाचा पंचनामा म्हटलं जातं. मृतदेह पंचनामा, डेड बॉडीचा पंचनामा. इन्क्वेस्ट पंचनाम्यावर एक प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. चला, कोणत्या बाबी पाळाव्यात? कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी? डूज आणि डोंट्स. काय करायचं आणि काय नाही करायचं मृतदेहाचा पंचनामा करताना, त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे हा, ठीक आहे. चलो, ओके. पहिलं इन्क्वेस्ट पंचनामा. हा, पहिले पर्याय उत्तर बघून घ्या. खाली काहीच नाही दिले तुम्हाला, डायरेक्ट याच्यातूनच निवडायचे कुठलं कुठलं बरोबर आहे ते सांगायचंय, ठीक आहे. इन्क्वेस्ट पंचनामा हा शवागारातच करावा. शवागार म्हणजे
ज्या ठिकाणी मृतदेह ठेवला जातो ते, ठीक आहे, ते ठिकाण त्याला शवागार. इन्क्वेस्ट पंचनाम्याची प्रत वैद्यकीय अधिकारी यांना पाठवणे बंधनकारक नाही. इन्क्वेस्ट पंचनाम्याची प्रत वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवावी लागते. वैद्यकीय अधिकारी जोपर्यंत इन्क्वेस्ट पंचनामा पाहत नाही तोपर्यंत ते पोस्टमॉर्टम सुरूच करत नाही. कारण त्यांना कळलं पाहिजे ना मृत्यूचं कारण काय, मृतदेह कुठे सापडला, कसा मृत्यू झाला वगैरे वगैरे, त्यांना व्हेरीफाय करावं लागतं ना. बरोबर आहे का नाही? मग आता अ बरोबर आहे, ब चूक आहे. मग आता ब जर चूक असेल समजा तर संपलं ना, उत्तर मिळालं ना आपल्याला उत्तर मिळालं का आणखी नाही. ब चूक आहे म्हटल्यानंतर अ आणि 1 आणि 3 गेलेत पर्याय. 1 आणि 3 पर्याय गायब हो चुके है. 1 आणि 3 पर्याय गायब हो चुके है. इन्क्वेस्ट पंचनाम्यात मयताच्या जखमांव्यतिरिक्त इतर सर्व बाबींचा समावेश असावा. आता इंग्रजी प्रश्न वाचलेला बेटर राहील आपला, नाही वाटतं इंग्रजी प्रश्न. इन्क्वेस्ट पंचनाम्यात मयताच्या जखमांव्यतिरिक्त इतर सर्व बाबींचा व्यतिरिक्त विचारलंय. व्यतिरिक्त म्हणजे याचा अर्थ काय, मयताच्या जखमा व्यतिरिक्त इतर जखमांचा समावेश, इतर सर्व बाबींचा समावेश, जखमांचा समावेश नसावा का, चूक हे. आणि सीआरपीसी कलम 174 नुसार मयत महिलेचा इन्क्वेस्ट पंचनामा करताना किमान एक महिला पंच असावी, हे करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त चौथं विधान बरोबर आहे, फक्त ड बरोबर, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, ठीक आहे. हा सॉरी, ए पण चूक आहे, ए पण चूक आहे. यस करेक्ट करेक्ट, ए पण चूक आहे. कारण इन्क्वेस्ट पंचनामा शवागारातच करा असं काही गरजेचं नाहीये. जर मृतदेह हॉस्पिटलला नेण्याच्या अवस्थेतच नसेल, छिन्न विच्छिन्न झाला असेल, तुकडे तुकडे झाले असतील, तर मग कसं नेणार त्याला, कळलं ना. मग तो जिथे आहे तिथेच करावा लागतो, फक्त बाकीच्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ठीक आहे, यस ए पण चूक आहे. करेक्ट 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 करेक्ट. यस कुठे करू शकतो, यस केलंय करेक्ट, मी केलंय करेक्ट. ते मी ऍक्च्युली इकडे हे चूक केले होते ना, हेच जरा हे झालं होतं माझ्याकडून. ठीक आहे, अ आणि ब दोन्ही गेले होते. ठीक आहे, चलो पुढे. पुढचा प्रश्न आहे फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी कलम 176 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मार्गदर्शक तत्वानुसार दंडाधिकारी चौकशी अनिवार्य आहे. आता हे जनरल विधान दिलंय. मग आता अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. अयोग्य पर्याय यातलं कुठलं आहे या 4 विधानापैकी. पोलीस अधिकारी रजेवर असताना त्याचे हातून मालमत्तेच्या वादातून नागरिकाचा खून होणे. म्हणजे आता ऍक्च्युली हा प्रश्न मानवी हक्काचा आहे, पण आता इकडे मिक्स झालाय आपल्याला थोडासा. ठीक आहे, पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेली केस, पोलीस कोठडीमध्ये असताना महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप होणे आणि कायदा सुव्यवस्था राखताना पोलीस कार्यवाही दरम्यान मनुष्याचा मृत्यू होणे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 176 नुसार न्यायिक दंडाधिकारी चौकशी बाबत हा प्रश्न आहे. न्यायिक दंडाधिकारी चौकशी बाबतीत अयोग्य पर्याय कुठला आहे, म्हणजे ह्यापैकी कुठल्या घटनेमध्ये न्यायिक दंडाधिकारी चौकशीची गरज नाही किंवा आवश्यकता नाही किंवा तिथे काही वापर केला जात नाही. ठीक आहे, कुठला सांगायचं परत, हे परत सांगायचं. हे इन्क्वेस्ट पंचनामा शवागारातच करावा का नाही, हा कुठेही करता येतो, कुठेही. म्हणजे ऍक्च्युली कुठेही म्हणण्यापेक्षा कंडिशन काय आहे मृतदेहाची त्याच्यावर डिपेंड असतं. जर मृतदेह शवागारात नेण्याच्या स्थितीतच नसेल तर मग जिकडे तिकडेच पंचनामा करावा लागतो, लक्षात. ठीक आहे, किंवा मग दूर असेल जर खूप सारा तर. ठीक आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे. इन्क्वेस्ट पंचनाम्याची प्रत वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक नाही, बंधनकारक देणे नाही, बंधनकारक आहे, द्यावा लागतो, त्यामुळे हे पण चूक आहे. ठीक आहे, इन्क्वेस्ट पंचनाम्यात मयताच्या जखमांव्यतिरिक्त इतर बाबींचा नाही, जखमांचा पण समावेश पाहिजे, त्यामुळे हे पण चूक आहे. मग डच बरोबर आहे. सीआरपीसी 174 नुसार मयत महिलेचा जर म्हणजे मृतदेह महिलेचा असेल तर इन्क्वेस्ट पंचनामा करताना किमान एक महिला पंच तिकडे असणे आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, साई सर दिसताय तुमचे कमेंट, डोंट वरी. साई सर तुमच्या कमेंट पण दिसत आहे, टेन्शन घेऊ नका. दिसताय. हा डिकम्पोज बॉडी, यस 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 बघतोय मी तुमचे पण. नागरे सर तुमच्या कमेंट पण बघतोय, दिसतंय कमेंट, टेन्शन घेऊ नका, डोंट वरी. ठीक आहे, उद्यापासून 2-2 स्क्रीन लावा लागतंय. ठीक आहे, चला फक्त ड बरोबर आहे, मग क नाही बरोबर. हा चलो, क कळलं ना. इथे काय वाक्य, इन्क्वेस्ट पंचनामात मयताच्या जखमांव्यतिरिक्त इतर, तिथे काय पाहिजे तर जखमांसह, व्यतिरिक्त नको ना, व्यतिरिक्त म्हणजे सोडून ना, जखमांव्यतिरिक्त इतर सर्व बाबींचा पण समावेश असावा. पण आता अँसर की मध्ये काय दिलं तुम्ही बघा एकदा. ठीक आहे, जखमा व्यतिरिक्त म्हणजे सोडून असं मला वाटतं.
जखमा व्यतिरिक्त म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त बाकी सगळे असं म्हणतो ना आपण, तुझ्या व्यतिरिक्त बाकी सगळे असं म्हणतो ना. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे तू सोडून, याच्या व्यतिरिक्त कोणीतरी, व्यतिरिक्त म्हणजे दुसरा. मग जखमा व्यतिरिक्त इतर बाबींचा म्हणजे जखमांचा समावेश नसावा का? मग असं कसं होऊ शकतं? पंचनाम्यामध्ये, इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये जखमांचा समावेश असतो ना, जखमा लिहिली जातात तिकडे. ठीक आहे, समजलं का? समजलं का? हा, जुन्या जखमा जर असतील तर, किंवा त्याच्या शरीरात ज्या जखमा असतील, स्टेटमेंट काय केले, इन्क्वेस्ट पंचनाम्यात मैत्याच्या जखमांव्यतिरिक्त इतर सर्व बाबींचा समावेश असावा. इथे काय पाहिजे होतं असं मला वाटतं, हे स्टेटमेंट जर आता इंग्रजी वाचून आणखी कन्फर्म झालं असतं आपल्याला पण, की इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये मैताच्या जखमांसह इतर बाबींचा पण समावेश पाहिजे, असं वाक्य पाहिजे होतं असं मला वाटतं. ठीक आहे, आलं लक्षात? यस, बॉडी कंडिशन डिपेंड करते. क्लियर? चलो 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 107 अयोग्य विचारलेलं आहे. अयोग्य विचारलेलं इकडे सांगा पटकन. चुकीचं कुठलंय? चुकीचं चौकशीबाबत अयोग्य पर्यायाची निवड करायची आहे. याच्यातला कुठला पर्याय चुकीचा आहे? न्यायिक दंडाधिकारी चौकशी बाबतीत लागू होत नाही. ठीक आहे, चलो. जखमांसह, यस. ठीक आहे, चलो. यस, 3 नंबर स्टेटमेंट रॉंग होतं. करेक्ट. ठीक आहे. पोलीस अधिकारी जर रजेवर असेल, किती प्रश्न भारी बघा. त्याच्या हातून जर मालमत्तेच्या वादातून जर नागरिकाचा खून झाला असेल, तर मग तिकडे न्यायिक दंडाधिकारी चौकशीचा काही प्रश्नच येत नाही. कारण जर तो रजेवर आहे म्हणजे तो करत चुकीचं विधान विचारलंय नाही. यस यस यस, पोलीस अधिकारी रजेवर असताना त्याच्या हातून मालमत्तेच्या वादातून नागरिकाचा खून होणे हे विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवा. इथे न्यायिक दंडाधिकारी चौकशी बाबत हे विधान चुकीचं. इकडे होत नाही. इकडे होते चौकशी, इकडे पण होते, इकडे पण होते. क्लिअर का? या तिन्ही वेळेस चौकशी होते. पोलीस कस्टडीत मृत्यू झाला तरी चौकशी होते, कोठडीमध्ये रेप झाला तरी चौकशी गरजेची आहे, कायदा सुव्यवस्था राखताना पोलीस कारवाई मनुष्याचा मृत्यू झाला तरी सुद्धा चौकशी गरजेची आहे. कोणानुसार? ह्युमन राईट कमिशन नुसार, नॅशनल ह्युमन राईट कमिशन नुसार. ठीक आहे, फक्त इथे गरजेचं नाही कारण तो रजेवर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट 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 108 कलम 27 भारतीय पुरावा कायदा, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. आणि हो, हा प्रश्न आता आपण याला कशातच ठेवू शकत नाही, पण हा इथे मात्र आपण इन्क्वेस्ट पंचनाम्यातले किंवा रेप मधले काही लॉजिक इकडे लावू शकतो, लक्षात ठेवा. कळलं ना? इन्क्वेस्ट पंचनामा किंवा रेप मधले, पण डायरेक्टली काही संबंध नाही, लक्षात ठेवा. भारतीय पुरावा कायद्यानुसार पंचनामा करताना कोणत्या गोष्टीची आवश्यकता नसते? डोंट, गरज नाहीये. कळलंय ना? 4 पर्याय दिलेत. आरोपीकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील वापरलेले वस्तू, हत्यार, पुरावा इत्यादी शोधला गेला पाहिजे ना? आपल्याला काही विचारायला आवश्यकता नसते. सदर पंचनामा करताना न्याय दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. पोलिसांना माहिती देणारी व्यक्ती ही त्याच गुन्ह्यातील आरोपी हवी. सदर व्यक्ती ही पोलीस अधिकारी रखवालीत हवी. सांगा कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही पंचनामा करताना? पुराव्या कायद्यानुसार, भारतीय पुरावा कायद्यानुसार कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही. ठीक आहे, सदर पंचनामा करताना कुठला? भारतीय पुरावा कायद्यानुसार सदर पंचनामा करताना न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी गरजेची आहे का? नाही. पंचनाम्याची न्याय दंडाधिकाऱ्याची काहीच गरज नाही. हे तिन्ही विधान बरोबर आहेत, हे विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. म्हणजे हा पण कुठला पंचनामा झाला? हा प्रश्न झाला पंचनामा सामान्य माहिती, जनरल प्रश्न आलाय आता आहे पंचनाम्यावर, जनरल प्रश्न पंचनाम्यावर. ठीक आहे, 10 मार्काला आहे ना आपल्याला हे. चला, मुंबई पोलीस कायदा MPA 55-56-57 हद्दपार म्हणजेच एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग्स. ठीक आहे, एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग्स वरचा प्रश्न आहे हा. कशावर? एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग आहे ना आपल्याला अभ्यासक्रमामध्ये, आत्ताच वाचून दाखवलं मी तुम्हाला. राज्य सरकारकडे मुंबई पोलीस कायद्यातील कलम टिंबटिंबनुसार अपील करू शकतो. 58-59-60-54 58-59-60-54 कुठल्यानुसार अपील करू शकतो? नोटिफिकेशन येत नाही का? बरं मी पाठवत जाईल, ग्रुपवर टाकत जाईल मी. ठीक आहे, रोज 6 वाजता आहे. यस, रोज 6 बजे 6:05च्या आसपास सुरू होतं लेक्चर. ठीक आहे, 6:05च्या आसपास सुरू होतं मनीषर लेक्चर. ठीक आहे, चलो. तर किती रे कलम? कलम 60 नुसार अपील करू शकता, कलम 60 नुसार. ठीक आहे, हद्दपारीसाठी. मग हा प्रश्न कशावर आहे? हद्दपारी आणि
चॅप्टर केस नावाचे 2 प्रश्न आहेत ना आपला सिलेबसला, त्याच्यावरचा प्रश्न आहे हा एक, हद्दपारी आणि चॅप्टर केस. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. य नावाची व्यक्ती कोणीतरी XYZ शहरातल्या चौकामध्ये मोठमोठ्याने ओरडून आजूबाजूच्या दुकानदारांना धमकू राहिली, पैसे निघालो पैसे निघालो, भाई आहे भाई आहे. कोणीतरी डायल 112 वरून कॉल करून पोलीस स्टेशनला माहिती देऊन टाकली. हे असं कोणीतरी आले म्हणे दादा दिला डॉन हे करतं. पोलीस उपनिरीक्षक अ म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी गेलं घटनास्थळी. य हा सार्वजनिक ठिकाणी दुकानदारांना विनाकारण शिव्याळे करून ओढत होता, म्हणून पोलीस उपनिरीक्षक अ यांनी काय केलं, घटनास्थळी आजूबाजूच्या दुकानदारांचे जबाब नोंदवले आणि दंडाधिकारी यांच्याकडे प्रोसिडिंग पाठवले. खालील विधान काळजीपूर्वक वाचा आणि अचूक पर्याय निवडा. मला सांगा, तुम्ही एवढं जरी वाचलं तरी बस झालं असतं ना, कळलं ना. चला, पोलीस उपनिरीक्षक अ यांनी सीआरपीसी कलम 108 अंतर्गत प्रस्ताव तयार करायला पाहिजे का. य याला दंडाधिकाऱ्याच्या समोर सीआरपीसी कलम 110 अंतर्गत चांगल्या वर्तनाचा बॉन्ड द्यावा लागेल का. य याच्या विरुद्ध शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीसी कलम 107 अंतर्गत चॅप्टर प्रोसिडिंगची गरज आहे का. पोलीस उपनिरीक्षक अ यांनी चॅप्टर प्रोसिडिंग करून सीआरपीसी कलम 106 अंतर्गत सत्र न्यायालयाकडे रवाना करावी का. कुठलं पर्याय अचूक आहे. अचूक म्हणजे कुठलं करेक्ट, यातलं कुठलं विधान करेक्ट आहे, यातलं कुठलं विधान करेक्ट आहे. तर यातलं, जसं मी तुम्हाला आता वाचताना सांगितलं होतं, हिंट दिली होती, त्यातली कुठली रे, यातलं फक्त तिसरं विधान करेक्ट आहे, हे अचूक आहे. य याच्या विरुद्ध शांतता सुव्यवस्था भंग करतोय ना तो, मग ते राखण्यासाठी सीआरपीसी कलम 107 अंतर्गत कुठली प्रोसिडिंग करणं गरजेचं आहे, चॅप्टर प्रोसिडिंग करणं गरजेचं आहे. पण त्याला अगोदर कारणे दाखवा, नोटीस, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, मग बाकी सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्याचं म्हणणं पहिले ऐकून घ्यावं लागेल. ठीक आहे, त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची त्याला समज द्यावं लागेल पहिले, तो करतो का नाही, तर मग नंतरच ती प्रोसेस करावी लागेल. ठीक आहे, चला मित्रांनो, इथपर्यंत कळलं का सांगा बरं पटकन सगळ्यांना. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना सांगा. काय केलं आपण आता एवढ्या सगळ्या प्रश्नांचं. आता हे काय सांगा, हे तेच हद्दपारी आणि चॅप्टर केसचाच प्रश्न आहे हा. हद्दपारी खूप मोठा प्रश्न आहे, पण हद्दपारी चॅप्टर केसचाच आहे. आता 10 प्रश्नांचं विश्लेषण घेतलं मी. ठीक आहे, आणखी एक लेक्चर जाईल आपलं आता उद्याचं परत. ठीक आहे, कारण अजून बरेच प्रश्न राहिले, पण ह्या प्रश्नांचं विश्लेषण तुमच्यासाठी किती महत्वाचं ते कळते ना. प्रश्नांची उत्तरं नाहीत, प्रश्नांची उत्तरं तुम्ही किती दिलेत, कुठली दिलेत, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, कारण तुमच्यासाठी पेपर नवीन असणार आहे मित्रांनो. पण ज्याच्यातून आता आपल्याला हे कळायचंय, तुम्ही मोजा आता प्रश्न. हद्दपारी चॅप्टर केसचे 2 प्रश्न झाले. हद्दपारी चॅप्टर केसचे किती प्रश्न झाले, 2 प्रश्न झाले. इथे लिहितो मी आता, इथे मी आता मेन्शन करत आहे. ठीक आहे, घटक किंवा मुद्दा, आणि इकडे मी लिहितो आता प्रश्न. तुम्ही तुमचं मेन्शन करून घ्या ते. ठीक आहे, पहिलं काय, हद्दपारी आणि चॅप्टर केस किती प्रश्न, 2 प्रश्न. तुम्ही आता पुढचं कंटिन्यू करा, मी आता काही लिहित नाही, तुम्ही मोजा आता. चला, पंचनामा 1, पंचनामा 1 हे जाऊ दे, हे सोडा. पंचनामा 2, पंचनामा 3, पंचनामा 4, पंचनामा 5, पंचनामा 6, पंचनामा 7, सामान्य माहिती 7, आणि ते 2 प्रश्न. एकच प्रश्न फक्त मध्ये असाच घुसलाय कुठला तरी, त्याला पण पंचनाम्यातच टाकून देऊ आपण. कळलं ना आपल्याला. पंचनाम्यावर ऍक्च्युअली किती प्रश्न आहेत बघून घेऊ एकदा, तेवढे आलेत का सिलेबस प्रमाणे ते पण समजून घ्या. पंचनाम्यावर आपल्याला 8 प्रश्न आहेत, आलेत का बरोबर. 8 प्रश्न आहेत पंचनाम्यावर आपल्याला, कळलेत ना. 8 प्रश्न बरोबर पंचनाम्यावर आलेत. फक्त आता तुम्ही हे बघा, यातले एक सामान्य माहितीवर आहे, एक सामान्य माहितीवर. हे बघा, अटक पंचनाम्यावर 2 प्रश्न आहेत, माल जप्ती पंचनाम्यावर 2 प्रश्न आहेत. अटकवर 2, माल जप्तीवर 2, सामान्य 1. इन्क्वेस्टवर पण एकच आहे, इन्क्वेस्टवर. हे पण इन्क्वेस्टच, याला पण इन्क्वेस्ट मध्येच घेऊयात. इन्क्वेस्ट म्हणजे 8 होऊन जातील आपले. इन्क्वेस्ट पंचनामा हा सुद्धा, म्हणजे 8 प्रश्न पंचनाम्यावरचे भरून जातील. ठीक आहे, एक सामान्य आणि 2 सामान्य लक्षात ठेवा. जनरल म्हणजे घटनास्थळ पंचनामा म्हणू शकतो आपण त्याला, स्पॉट पंचनामा. कळलं ना. 2, 3 आणि 4. घटनास्थळ पंचनामा किती प्रश्न, 2 प्रश्न. अटक पंचनामा किती प्रश्न, 2 प्रश्न. इन्क्वेस्ट पंचनामा किती प्रश्न आले, 2 प्रश्न आले. आणि माल जप्ती पंचनामा किती प्रश्न आले, 2 प्रश्न आले. असे झाले हे 10 प्रश्न आणि 20 मार्क.
क्लिअर? चला उद्याच्या सेशनला आपण आता याला कंटिन्यू करू. ठीक आहे, आलं लक्षात मित्रांनो? ओके का? चला थांबूयात मग आता, माझा लेक्चरची वेळ झाली. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट, जय हिंद, बाय बाय, सी यू. ठीक आहे, चलो.